या मध्यरात्रीची गॅस गळती झालेली, यामध्ये जवळपास 24 नागरिकांना या श्वसनाचा त्रास झालेला आहे. या घटनेमध्ये पुण्यातील बिबवेवाडीमध्ये असणाऱ्या गंगाधाम रोडवर जे आईमाता मंदिर आहे, तर त्या भागामध्ये एका रासायनिक कंपनीच्या याच्यातून गॅस गळती झालेली आहे. ज्या ठिकाणी ही गॅस गळती झालेली आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. तिथे जर आपण पाहिलं तर आता ही जागा जी आहे तर ती सील करण्यात आलेली आहे आणि या मध्यरात्रीची गॅस गळती झालेली, यामध्ये जवळपास 24 नागरिकांना या श्वसनाचा त्रास झालेला आहे. या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत तर ते सुद्धा त्यांना सुद्धा जेव्हा इथे ते आले तेव्हा त्यांना सुद्धा या सगळ्यामुळे त्रास झालेला पाहायला मिळाला. गंगाधाम रस्त्यावर असणारा एक रासायनिक कंपनी आहे, म्हणजे मार्केट यार्डातला जो गंगाधाम बिबवेवाडी रस्ता आहे तर या भागामध्ये एक रासायनिक कंपनी आहे ही, आणि या कंपनीतूनच मध्यरात्री गॅस गळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबतची माहिती मिळाली आणि लगेचच त्यांनी या घटनास्थळी धाव घेतलेली आहे. आणि त्यानंतर ही जी गॅस गळती आहे तर ती रोखण्यात त्यांना यश आलेलं आहे. मात्र त्यापूर्वीच ही सगळी गॅस गळती सुरू झालेली होती, त्यामुळे हा गॅस जो आहे तो आजूबाजूच्या भागामध्ये पसरला आणि लोकांना श्वसनासाठी त्रास झाला. यानंतर लगेचच या सगळ्या जे नागरिक आहेत तर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. काही जे लोक आहेत तर त्यांना ससून रुग्णालयात, तर काहींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये असं हलवण्यात आलेलं होतं. यामध्ये 24 जणांना जो वायू आहे तर त्याचा त्रास झालेला होता. त्यापैकी 14 जण अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेतात. तर यापैकी काही जण जे आहेत तर ते अग्निशमन दलाचेच जवान आहेत, जे या ठिकाणी जेव्हा काम करण्यासाठी आले तर तेव्हा त्यांना सुद्धा जो गॅस आहे तर त्याच्यामुळे त्रास झाला आणि त्या सगळ्यामुळे त्यांना सुद्धा हे करण्यात आलं, रुग्णालयात पाठवण्यात आलं. या सगळ्या संदर्भात आता जे इथले DCP आहेत या झोनचे, तर त्यांच्याकडून पाहणी केली जाते. नेमकं त्यांचं काय म्हणणं या सगळ्या प्रकरणाबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर काय काल घटना घडलेली आहे, इथले जे गॅस गळतीमुळे 24 जणांना श्वसनाचा त्रास झालेला आहे, काय परिस्थिती आहे? काल रात्री या परिसरातल्या लोकांना स्मेल येऊ लागलेला होता कोणत्या तरी एका गॅसचा. नक्की कोणता गॅस आहे कळत नव्हता आणि त्या गॅसमुळं अस्वस्थ वाटू लागलं आणि बघता बघता त्याची संख्या खूप वाढलेली होती. जवळपास 25 ते 26 लोकांना अस्वस्थ वाटू लागलेलं होतं. परंतु आम्हाला हा स्पॉट त्या ठिकाणी सापडत नव्हता, कारण या ठिकाणी अशा प्रकारचं गोडाऊन आहे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु थोडंसं प्रयत्न केले, त्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी प्रकाश मुथा नावाचे गृहस्थ आहेत आणि त्यांचं हे गोडाऊन आहे. ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट घेतात. जे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन लागतं, त्याचंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होतं आणि त्याच्यासाठी आणून ठेवलेली टाकी बरेच दिवस इथंच पडून होती. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही असं प्राथमिक समजतं आहे. प्रकाश मुथा इथं नाही आहेत पुण्यामध्ये. आणि ते पाहिल्यानंतर कदाचित ऊन आणि थंडी ह्याच्यामुळं, कदाचित आकुंचन प्रसरणामुळं तो बोल्ट निघालेला असा आणि वायुगळती या ठिकाणी झालेली आहे. आता सर, ज्यांना त्रास झाला ज्या नागरिकांना, तर त्यांची परिस्थिती कशी आहे? किती त्यांची जण परिस्थिती आणखी चांगली आहे. 22 लोक हे ससूनमध्ये आहेत आणि 4 लोक भारती हॉस्पिटलला आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे, डॉक्टरांच्या संपर्कात आहे. त्यांनी ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे त्यांना. ते आणखी काही टँक दिसतात आहे, त्यावर काय आता? नाही, हे टँक गॅसेसचे आहेत असं दिसत नाही, परंतु आता मॅनेजरलाही फारसं माहीत नाही. पण तो महानगरपालिकेचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स घेत होता. साधारणतः या घटनेबाबत पोलिसांना कधी माहिती कळेल? हा स्पॉट किती वाजता साधारणपणे 1:30 वाजता आम्हाला माहिती कळाली आणि 4:30 वाजता हा स्पॉट आम्हाला सापडलेला आहे. अग्निशमन केंद्राचे काही अधिकारी पण त्यामध्ये त्यांना त्रास झाला होता त्यांच्या हां, ते पहिल्यांदा तेच रिस्पॉन्स करत असतात, त्यामुळे थोडासा त्यांनाही त्रास झालेला. सगळ्यांची तब्येत एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी ऑब्झर्वेशनमध्ये फक्त ठेवलेलं आहे. या संदर्भात काही सर आपण गुन्हा दाखल झालेला आहे. एक जो मॅनेजर आहे तो आमच्या सध्या ताब्यात आहे. या सगळ्या संदर्भात आता ज्यांची ही कंपनी आहे त्या कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यासोबतच आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. 24 जणांना यामुळे त्रास झाला होता, त्यापैकी 14 जण जे आहेत ते अजूनही रुग्णालयात आहेत. काही जण ससून रुग्णालयात आहेत, तर काही जण भारतीय विद्यापीठमध्ये उपचार घेत आहेत. मात्र सगळ्यांची प्रकृती ही
अस्थिर असल्याचं इथले जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते आहे. यासोबतच काही जे अग्निशमनचे जवान आहेत तर ते सुद्धा यामध्ये थोडे जखमी झालेले होते. मात्र या सगळ्यानंतर आता जी पुढची प्रक्रिया आहे ती सुरू आहे. एका कॉन्ट्रॅक्टरची ही कंपनी असून त्यांच्या या कंपनीमध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकी काय कारवाई होते आणि काय नेमकी पोलिसांकडून ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.